अश्वमेध कॉम्प्लेक्स उपलब्ध जागा आहे 15x10 व 24x21 भव्य शोरूम किंवा कमर्शियल गाळे, 100x100 प्रशस्त ग्राउंड फ्लोर गोडाऊन, 50x15 मीटिंग व कॉन्फरन्स हॉल. तुमच्या व्यवसायासाठी परफेक्ट लोकेशन. स्पेशल ऑफर आहे, पहिले 2 महिने भाडे पूर्णपणे मोफत. अश्वमेध कॉम्प्लेक्स घेऊन आलेला आहे भव्य 3 मजली इमारत, 7500 स्क्वेअर फूटचं बांधकाम, खाली प्रशस्त गाळे आणि वर 2 BHK and 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध. संपूर्ण बिल्डिंग एकाच ओनरला रेंटने द्यायची आहे. हॉस्पिटल, मेडिकल, शोरूम, औषध दुकान या सर्वांसाठी योग्य. बुकिंग सुरू आहे, आत्ताच संपर्क करा. आपल्या सर्वांच्या खूप छान प्रतिसादामुळे आता काही मोजकेच गाळे शिल्लक आहेत, तरी त्वरा करा आणि आजच संपर्क करा. आमदार रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठे महांकाळला झुकते माप. दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांची समाज कल्याण सभापतीपदी निवड. सांगली जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी नुकत्याच बिनविरोध पार पडल्या. यामध्ये कवठे महांकाळ तालुक्याला मोठे यश मिळाले असून आमदार रोहितदादा पाटील यांच्या गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच नांगोळे गावचे सुपुत्र दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांची समाज कल्याण सभापतीपदी वर्णी लागली आहे. कोळेकर यांना मिळालेल्या या संधीमुळे तालुक्याच्या विकासाच्या आशा पल्लवी झाल्या असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. विकास कामांचा दांडगा अनुभव. दादासाहेब कोळेकर यांना प्रदीर्घ राजकीय तसेच प्रशासकीय अनुभव आहे. त्यापूर्वी त्यांनी कवठे महांकाळ पंचायत समितीचे उपसभापती म्हणून यशस्वी कारकीर्द भूषवलेली आहे. त्या काळात स्वर्गीय आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. मार्केट कमिटीचा कायापालट. पंचायत समितीनंतर त्यांनी कवठे महांकाळ मार्केट कमिटीचे सभापती म्हणून काम पाहताना संस्थेचे रूप पलटले. मार्केट कमिटी स्वतःच्या पायावर व स्वनिधीवर कशी उभी राहील यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या नियोजनामुळे मार्केट कमिटीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. नांगोळे गावाचा देश पातळीवर गौरव. पिंटू कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नांगोळे गावाने विकासाचे नवीन टप्पे गाठले आहेत. शासनाच्या प्रत्येक योजना गावात प्रभावीपणे राबविण्यामुळे ग्रामपंचायतीला जिल्हा, राज्य तसेच थेट देश पातळीवर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या यशामुळे तालुक्याचे नाव राष्ट्रीय नकाशावर पोहोचविण्यात दादासाहेब कोळेकर यांचा मोठा वाटा आहे. नेतृत्वाचा विश्वास व जनतेच्या अपेक्षा. आमदार रोहितदादा पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील यांनी कोळेकर यांच्यावर विश्वास टाकत ही मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. समाज कल्याण सभापती पदाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती व उपेक्षित घटकांसाठी जिल्हा परिषदेचा मोठा निधी तालुक्याकडे वळवता येणार आहे. कोळेकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत असून आगामी काळात ते कवठे महांकाळ तालुक्याचा विकास अधिक गतीने करतील अशी खात्री जनतेतून व्यक्त होत आहे. आमदार रोहितदादा पाटील गटाला मोठे यश प्राप्त झालेले आहे. विकास कामांचा नांगोळे पॅटर्न आता जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष व अभिनंदनाचा वर्षाव कोळेकर यांच्यावर होत आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर. मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा: आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता: दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.